नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन आहे तर त्याच्यामुळे आज 100% मोठमोठ्या बुकिंग वाजणार आहेत, आपल्यालाही माहिती आहे। मित्रांनो, ऑनलाईन सुरू केलं आपण, ओला उबेर रॅपिडो तिने ऑन केलं। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। आज वाजले दादा 11:15 आणि 11:15 वाजले आणि आपण रात्रीच्या 12 ते किमान 1 वाजेपर्यंत काम करणार आहे। तर मित्रांनो, आज रक्षाबंधन असल्या कारणामुळे कुणी म्हणजे आज तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी लगेच गाडी कारण की आज चांगले भाडे वाजणार आहे। खूप लांबचे भाडे भेटतील। सगळे बहिणी जे आहेत, भाऊ आहेत, ते रक्षाबंधनसाठी जाणार आहे। त्याच्यामुळे आज खूप चांगले भाडे वाजण्याची शक्यता आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा। चला तर मित्रांनो, सुरू करूया। तर मित्रांनो, पहिलीच बुकिंग आपल्याला लागलेली आहे। ठाणा दिसलं 370 रुपयाच्या आसपास उचलली आपण, पण ठाण्यात पुढे जायचे ते नाही माहीत। बुकिंग उचललेली आहे आपण। आता चाललो आहे पिकअप करायला बुकिंगवाल्याकडे। फर्मिला हां 2490। मित्रांनो, तर आता आपण आहे कांदिवली ईस्टमध्ये। आपल्याला ते ठाण्याचं भाडं होतं। मला वाटलं ते ठाण्याचं भाडं, पण ते तेव्हा OTP टाकला कस्टमरचा, तेव्हा कळालं की ते कांदिवलीचं भाडं आहे। तर आपण पोचलो आता सध्या कांदिवलीला। एवढी मोठी चुकी झाली आपल्याला, एक कांदिवलीचं भाडं घेऊन काय सांगू तुम्हाला। लय फसलो आपण या ठिकाणी, एकदम फसलेलो आहे। कारण या ठिकाणी एवढी ट्रॅफिक आहे, यायला मला 1.5 तास लागला कमीत कमी। आता मी रॅपिडोचं भाडं उचललेलं कासारवडवली ठाण्याचं 21 किलोमीटरचे 2.25 तास दाखवते। म्हणजे खूपच असं मी फसलो या ठिकाणी येऊन। CNG पण नाही एकदम ऑरेंज कांडीवर, आणि आजूबाजूला जे CNG पंप पण नाही या ठिकाणी। असं खूप असा मी फसलेलो आहे या ठिकाणी। आता बघू, मला तर वाटतं जाताना आता बांद्रा साईडचंच भाडं घ्यावं, कारण बांद्रा साईडच्या भाड्याला ना 1 घंटा 10 मिनटं काय असं एक बुकिंग आली ती मला दाखवतं। आणि मी लोकेशन मी चेक केलं तर बांद्रा साईडचे जरा ट्रॅफिक कमी आहे। तर या साईडला जायचा प्रयत्न नाही करणार आपण, ठाण्याच्या साईडला। मुंबईला गेल्यावर मग त्या ठिकाणाहून आपण ठाण्याला जायचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, आपल्याला कांदिवलीवरून जे कुर्ला LTDचं भाडं भेटलेलं लोकमान्य टिळक टर्मिनसचं, हे बघू शकता समोरच स्टेशन आहे समोरच। आणि इथंच आपण या ठिकाणी जेवायला बसलो आहे। बघा, इथं गाडीवर सगळेजण जेवतात आहे आणि या ठिकाणी आपण बी जेवायला बसलो आहे। बघा, डाळ भात व्हेज थाळी घेतली आपण, इथंच जेवतो आता। इथूनच आपल्याला आता भाडं आले। आपल्याच चाळीमधला एक मित्र आहे आपला, त्यांनी फोन केला, म्हणलं आपल्याला वाशीला जायचं आहे कोपरखान्याला। तर बोललो ठीक आहे, येतो मी, जेवण करून येतो तुझ्याकडं। तर तिथून आपल्याला कोपरखान्याचं लगेच भाडं आहे। आता जाऊया, जेवण करतो आपण, जेवण लगेच कोपरखान्याला जाऊया। आणि सॉरी, एक CNG बी आपल्याला संपलेला आहे। CNG भरूया पहिला, CNG भरून मग आपण कोपरखान्याला जाऊया। 316 रुपयाचा गॅस बसला आपल्या गाडीमध्ये। हे बघा, हे आमच्या चाळीतले बाजूवाले आहेत। आता यांना सोडायला आपण कोपरखान्याला चाललो आहे। हे बघा, त्यांनी हाय कर, त्यांनी हे दाढीवाला बुवा, यांना घेऊन आता आपण वाशीला चाललो आहे कोपरखान्याला। कोपरखान्याला आपण जाऊन आता सोडूया। तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांना सोडले आता आपण, आणि बघा त्यांचे झाले तर 262 रुपये त्यांच्याकडून घेतलेला ना आपण इथं। आणि भरपूर आहे, पण एवढं ट्रॅफिक आहे सगळीकडे, खतरनाक ट्रॅफिक आहे सगळीकडे, खतरनाक ट्रॅफिक आहे। तिथे जावा काय समजणार आज। हो, आता कुठला भाडं मुंबईच्या दिवसात घेवा, पनवेल गुंबल साईडचं भाडं। तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे सध्या, कुठे पोचलो आहे, मुलुंडमध्येच पोचलो आहे आता। मुलुंड ईस्टला आपण भाडं सोडलेलं आहे। आपल्याला कुर्ला नेहरूनगरहून भाडं लागलं मुलुंड ईस्टचं, ते होतं 306 रुपयाचं भाडं होतं ते। आणि आपण, तुम्हाला माहिती आहे, मी मगाशी गेलो माझ्या बाजूवाल्याला घेऊन, माझ्या चाळीतल्या लोकांना घेऊन चेंबूरवरून पुढं सोडलेलं त्यांना वाशीला कोपरखान्याला। तर त्यांचे झाले ते 265 रुपये, त्यांनी आपल्याला दिले 270 रुपये। आणि तिथून आपल्याला जे भाडं लागलं होतं रॅपिडोवरती भाडं लागलं कितीचं होतं ते होतं 320 रुपयाच्या रॅपिडोवरून कोपरखान्यावरून आपल्याला भाडं लागलं सायन्स स्टेशनचं 1 मीटरचं भाडं घेतलं चुनावटीचं। तिथून MP जात असताना आपल्याला नेहरूनगरचं भाडं लागलं, आणि नेहरूनगरवरून मग आपल्याला भाडं लागलं मुलुंड ईस्टला इथं आलो ना, बुकिंग जावा उचलली, तर ती बुकिंग होती 42 मिनटाची बुकिंग होती, ती उचलली तेव्हा मी। आणि ड्रॉप करता 1 घंटा 12 मिनटं झाली, मला दाखवतो ती बुकिंग। बघा मित्रांनो, फक्त 18 किलोमीटरची बुकिंग 1 घंटा 12 मिनटं झाले।
एवढं खतरनाक असं ट्रॅफिक लागलं आहे मुलुंडच्या ब्रिजच्या खाली. एवढं चारी बाजूनी पोलीस लोक असताना बी त्यांना हटवता येणं एवढं ट्रॅफिक खतरनाक लागलं आहे. म्हणजे मला अर्धा तास गेला फक्त म्हणून ब्रिज जो आहे आपण चढतो तिथून टर्न मारायला फक्त मला अर्धा तास गेला. किती तुम्ही विचार करा किती खतरनाक ट्रॅफिक. मित्रांनो आपण प्रयत्न करणार की इथून मीटरचंच भाडं घेणार, कारण ट्रॅफिक जायला बी तेवढं ट्रॅफिक आहे, जेवढं यायला होतं पूर्ण ब्लॉक झालेलं आहे मुलुंडमध्ये. हा चौक नवघर चौक म्हणा तुम्ही, हायवेचं म्हणा, खतरनाक असा ब्लॉक झाला आहे. तर बघू प्रयत्न करू की आपण मीटरचंच आता पुढे जाऊन मीटरचंच भाडं घ्यायचा प्रयत्न करू. मीटरचं भाडं लागेल पण थोडं थांबावं लागेल, थांबू आपण मीटरचंच भाडं घेऊन जाऊ मित्रांनो. आपल्याला जे मुलुंडवरून ना थोड्याच 5 मिनिटात आपल्याला लगेच चेंबूरचं भाडं म्हणजे चुनापट्टीचं भाडं भेटलं होतं. बोलले चुनापट्टी येणार का, बोललो ठीक आहे. ते बी भाडं आहे ना रिक्षावाल्याने एका आपल्याला आणून दिलं, तर खूप धन्यवाद त्या रिक्षावाल्याच्या. तर बोलले चुनापट्टी येणार का, बोललो ठीक आहे येतो. त्याच्यानंतर ते रस्त्यात पुढे आलो होते म्हणा आम्हाला चेंबूरला जाऊ. त्यांना चेंबूरला येऊन डायमंड घाटात म्हणून त्याचं मीटर बघा किती झालं तुम्हाला दाखवतो. बघा त्यांना फक्त 16.5 किलोमीटर 297 म्हणजे 300 रुपये त्यांनी आपल्याला दिले पूर्णपणे. 300 रुपये दिले मला, ठीक आहे धन्यवाद त्या 300 रुपये. बघा हा मीटरचा फरक आहे किती आहे बघा. 16.5 किलोमीटरचे फक्त 300 रुपये झाले ना. ट्रॅफिक लागलं ना काय लागलं. हो आता दुसरं भाडं कोणतं भेटलं. आता वाजले 10 वाजले, बघू दुसरं आता भाडं कोणतं भेटलं. तर मित्रांनो फायनली आपण कुठे पोहोचलो माहिती आहे का आता तुम्हाला, खारघरला पोहोचलो. आपल्याला चेंबूरवरून जी आहे 25 किलोमीटरची खारघरची बुकिंग भेटली. ती पण 412 रुपये 17 रुपयाच्या आसपास किलोमीटरनी ती आपल्याला बुकिंग भेटली. अशी बुकिंग भेटली पाहिजे जरा मनाला बरं वाटतं जरा. आणि ती फक्त 47 मिनिटात पूर्ण झाली. खूप छान वाटलं ही बुकिंग भेटून. आणि आत्ता वाजले रात्रीचे किती वाजलेत 11:30 वाजले दादा. 11 वाजून 34 मिनिटं झाली दादा. घरचीच बुकिंग भेटली पाहिजे इथून. घरची बुकिंग भेटली ना खूप चांगलं होईल. बुकिंग आहे वाजता येतं पण छोट्या बुकिंग वाजायला लागल्यात आसपासच्या 100-150 रुपयाच्या. आपल्याला घरची बुकिंग पाहिजे अशी तेज रफ्तारनी आली का भारी वाटेल. आता हे बघा छोटी 1.5 किलोमीटरची बुकिंग होती, तर आपल्याला घरची बुकिंग भेटली पाहिजे. तर हे बघा मित्रांनो 25 किलोमीटरचे आपल्याला 412 रुपये भेटलेले आहेत आणि 47 मिनिटात ही बुकिंग पूर्ण झाली. अशी बुकिंग भेटली पाहिजे. 17 रुपये किलोमीटरच्या आसपास ही बुकिंग होती. तर फायनली मित्रांनो आपला धंदा आहे टोटल आज 2600 रुपयाचा झालेला आहे. आता आपण निघालो घरी खारघरला कस्टमरला सोडलेलं. तिथून काय बुकिंग भेटत नाही आपल्याला, तिथं सगळ्या छोट्याच बुकिंग वाजायला लागल्यात. आणि आता वाजून गेले 12:30 कमीत कमी वाजले. आता आपण पाम बीचला पोहोचलेलो आहे या ठिकाणी. पाम बीचहून आपण आता घरच्या दिशेने चालू आहे. रस्त्यात तर कुठली बुकिंग लागली तर ठीक आहे, नाही तर डायरेक्ट आपण घरी जाणार आहे. पण आपण ओलामध्ये 1390 रुपये काय बोलतात त्याला 1390 रुपयाची बुकिंग मारली. आणि आपण रॅपिडोमध्ये 670 रुपयाची आणि कॅश भाडे 2 मारलेले. कुठले एक तर आमच्या बाजूवाल्याचं भाडं 270 आणि 300 रुपयाचं मुलुंडवरून चेंबूर असे मिळून टोटली आपला 2600 रुपयाचा धंदा झालेला मित्रांनो.